फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक हाय वेटेज टॉपिक आहे. इथून एक प्रश्न तरी कमीत कमी नीट आणि जेई दोन्ही परीक्षेला येतो. या सेशनमध्ये मी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची थिअरी डिस्कस करणार आहे, पण प्रश्नांच्या माध्यमातून. 10 चॅलेंजिंग प्रश्न तुमच्याकडे आहेत, ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि शेवटी मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा स्कोर सांगायचा आहे. मी सगळ्यांचे सोल्युशन इन डिटेल डिस्कस करणार, जेणेकरून आपला थिअरीवाला बेस पक्का होईल. एनसीईआरटी आणि पीवायक्यू फोकस्ड हे सेशन असणार आहे. चला पटकन सुरू करू. आणि सर आता आम्ही चॅलेंज स्वीकारलेला आहे आणि पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. इन अ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द मॅक्सिमम वेलॉसिटीवर गप्पा करतायत ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड डज नॉट डिपेंड ऑन. मॅक्सिमम वेलॉसिटी कशावर डिपेंड करत नाही. अच्छा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल तुम्हाला ऍटलिस्ट बेसिक तरी माहिती पाहिजे, मग तुम्हाला या सेशनमध्ये मजा येईल. जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर आधी वाचून या. तर जी मॅक्सिमम वेलॉसिटी तर कशावर डिपेंड करत नाही. पहिलं म्हणते वेवलेंथ, मग म्हणते कॅथोड रे मटेरियल, नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट पर सेकंड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. तर मला एक सांगा, मॅक्सिमम वेलॉसिटी कुठून येतो तो फॉर्म्युला? तर आइन्स्टाईनची जी फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे ती काय म्हणते, तर ती म्हणते की एनर्जी, जी इन्सिडेंट एनर्जी आहे आपण त्याला म्हणतो h इंटू एफ. एफ म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन. ठीक आहे, इज इक्वल टू काय लिहितो आपण? वर्क फंक्शन प्लस हाफ इंटू एम व्ही मॅक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे सर, हीच इक्वेशन आहे. आता मला सांगा, हा जो व्ही मॅक्स आहे याला काय लिहू शकतो मी? तुम्ही सर व्ही मॅक्सला लिहू शकता, बघा मी लिहितो व्ही मॅक्सचा स्क्वेअर, याला काय लिहू शकतो मी? एच एफ मायनस फाय इंटू 2 डिवायडेड बाय एम. व्ही मॅक्सचा स्क्वेअर किंवा व्ही मॅक्स कशा कशावर डिपेंड करतोय मला पटकन सांगा. तर सगळ्यात पहिले वेवलेंथवर डिपेंड करतोय का? वेवलेंथवर करणार. का डिपेंड करणार? कारण की इथे फ्रिक्वेन्सी दिसते का? मला सांगा फ्रिक्वेन्सी काय असते? सर फ्रिक्वेन्सी असते सी बाय लेमडा. बरोबर आहे का? स्पीड ऑफ फोटॉन इन अ व्हॅक्यूम, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट आणि डिवायडेड बाय वेवलेंथ, म्हणजे वेवलेंथवर तर डिपेंड करते व्ही मॅक्स. बरोबर आहे का? म्हणजे डज नॉट डिपेंड ऑन वेवलेंथ वाला ऑप्शन गेलं. कॅथोड रेटचं मटेरियल, कॅथोड रेच्या मटेरियलवर काय डिपेंड करतं? कॅथोड रेच्या मटेरियलवर हा वर्क फंक्शन डिपेंड करतो. बघा हे वर्क फंक्शन जे आहे हे कशावर डिपेंड करतं? सर वर्क फंक्शन काय असतं? मिनिमम एनर्जी. त्याला किती मिनिमम एनर्जी द्यावी लागेल आपल्याला एका इलेक्ट्रॉनला त्या मेटलच्या बाहेर पडायला. बरोबर आहे? म्हणजे वर्क फंक्शन हे कशावर डिपेंड करतं? सर वर्क फंक्शन हे डिपेंड करतं मटेरियलची प्रॉपर्टी हे. ठीक आहे ना, मटेरियल ऑफ कॅथोड. ठीक आहे, हो सर. म्हणजेच मी म्हणू शकतो की व्ही मॅक्स हा वर्क फंक्शनवर किंवा कॅथोड मटेरियलवर डिपेंड करतो, म्हणजे हे पण गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट पर सेकंड, याच्यावर येतो मी. नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट पर सेकंड. आणि चौथा आहे फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. आता हे तुम्हाला माहिती असेल की मॅक्सिमम वेलॉसिटी ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. कशी करते दिसते का तुम्हाला? हे बघा व्ही मॅक्स ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. करते की नाही? हो सर करते. म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही, म्हणजे उरलं काय? सी ऑप्शन. आणि हे एक लक्षात ठेवा, हे नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट पर सेकंड म्हणजे काय? ही तर इंटेन्सिटी आहे ना रे दादा, ही तर काय? इंटेन्सिटी आहे. बरोबर आहे का? इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट पर युनिट टाइम पर युनिट एरिया. बरोबर आहे का? मग इंटेन्सिटीवर कधी कायनेटिक एनर्जी किंवा वेलॉसिटी ऑफ फोटॉन डिपेंड करते का? बिलकुल करत नाही. मग इंटेन्सिटी ऑफ काय डिपेंड करतं? सर फोटो करंट डिपेंड करतो. तर याचं पहिलं उत्तर आलेलं आहे सी. ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांना अभिनंदन. पुढचा प्रश्न. 2 photons each of energy 2.5 electron volt are simultaneously incident on the metal surface. If the work function of the metal is 4.5 electron volt, then from the surface of metal 1 electron will be emitted. ठीक है, 2 electron will be emitted, more than 2 electron will be emitted, not a single electron will be emitted. पॉज कर, सॉल्व कर. केले का? आता सांगतो आन्सर काय असायला पाहिजे. ते म्हणतायत की 2 फोटॉन आले. बघा हा एक फोटॉन आहे, हा दुसरा फोटॉन आहे. किती एनर्जी याची? 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि पुढे काय? 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि जे मेटलचं वर्क फंक्शन आहे, जसं हे मेटल आहे, हे मेटल पकडलं मी, हे 2 फोटॉन इकडे आले, हा पहिला फोटॉन आला ना, हा दुसरा फोटॉन आला. ठीक आहे, आता या मेटलचं जे वर्क फंक्शन आहे ते किती आहे सर? ते आहे 4.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे,
मग टोटल एनर्जी किती आहे, टोटल लाईटची एनर्जी किती आहे, तर 2 फोटॉन आले तर टोटल एनर्जी किती झाली, तर टोटल एनर्जी झाली, टोटल एनर्जी ऑफ लाईट असं मी म्हणतो, तर टोटल एनर्जी झाली 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. मग सर 5 इलेक्ट्रॉन वोल्ट तर मोठी आहे ना, कोणापेक्षा मोठी आहे, वर्क फंक्शन पेक्षा, म्हणजे इलेक्ट्रॉन एमिट व्हायला पाहिजे असं तुला वाटत असेल, पण असं होत नाही. का होत नाही, कारण टोटल एनर्जीवर नाही डिपेंड करत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग कशावर डिपेंड करतो, सिंगल फोटॉनच्या एनर्जीवर. सिंगल फोटॉन, करोडो फोटॉन जरी आले ना तरी मॅटर करत नाही, एका फोटॉनची फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जी मॅटर करते. 1 to 1 इंटरॅक्शन असतं, आलं का लक्षात. म्हणजे या फोटॉनची एनर्जी मॅटर करेल सिंगल, हा एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनला बाहेर काढेल आणि हा दुसरा फोटॉन त्या दुसऱ्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढेल. म्हणजे मी म्हणतो की एनर्जी ऑफ 1 फोटॉन किती आहे, तर एनर्जी ऑफ 1 फोटॉन आहे 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट, आणि ही जी आहे 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट ही कमी आहे वर्क फंक्शन पेक्षा. अरे आहे की नाही वर्क फंक्शन पेक्षा कमी, कारण वर्क फंक्शन किती 4.5, म्हणजे नॉट अ सिंगल इलेक्ट्रॉन विल बी एमिटेड. आलंय का लक्षात, मजा आली का. लक्षात ठेव की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा 1 to 1 इफेक्ट असतो, एका फोटॉनची एनर्जी मॅटर करते, किती फोटॉन्स येतात हे याचं काही घेणं देणं नाही. आलं लक्षात, ओके सर. पुढचा प्रश्न, व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, जर तुमचे प्रश्न चुकत असतील घाबरू नका, मी जे एक्सप्लेनेशन सांगतोय ना ते लिहित चला, कारण तुमचा थिओरिटिकल बेस बनवायचा आपल्याला. आपल्याला आत्ता जिंकायचं असं नाही, शेवटची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आत्ताची जिंकायची की हारायची ते मॅटरच करत नाही, कारण आता तुम्हाला आलं काय नाही आलं काय, तुम्हाला थेअरी पक्की करायची शेवटी. व्हेन अ फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन अ मेटॅलिक प्लेट इज डबल्ड, सुंदर प्रश्न एकदम. द कायनेटिक एनर्जी ऑफ emitted photo electrons will be doubled, halved, more than doubled, increases than doubled. कर पॉज, आलं का उत्तर. ठीक आहे, बघ कसं सोडवायचं याला. फ्रिक्वेन्सी डबल केली, त्यांनी म्हणलं आधी फ्रिक्वेन्सी एफ होती, आता किती झाली 2f झाली. मग आधी जर कायनेटिक एनर्जी के होती तर आता कायनेटिक एनर्जी किती येते विचारतायत. डबल झाली, डबल पेक्षा कमी झाली, जास्त झाली, काय झाली, तर मला सांग फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जीला कोण रिलेट करतं, सर ते करतं आइन्स्टाईनची फोटो इलेक्ट्रिफिकेशन. कुठली वाली, एच एफ इज इक्वल टू मगाशी जी लिहिली होती वर्क फंक्शन प्लस के, बरोबर आहे, इथं के मॅक्स असतो. मग मी असं लिहू शकतो की के मॅक्स इज इक्वल टू किती झाला, के मॅक्स इज इक्वल टू झाला सर एच एफ मायनस फाय, बरोबर आहे का, अगदी बरोबर आहे. आता जर फ्रिक्वेन्सी डबल केली, फ्रिक्वेन्सी डबल केली आहे ना, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी डबल केली, मी याला म्हणतो के मॅक्स 1, ठीक आहे ना, के मॅक्स 1 इज इक्वल टू एवढं आलं. के मॅक्स 2 जर मला लिहायचं आहे, के मॅक्स 2 म्हणजे जी दुसरी कायनेटिक एनर्जी, फायनल कायनेटिक एनर्जी, फ्रिक्वेन्सी डबल केली म्हणजे 2hf यायला पाहिजे. अरे एफच्या जागी 2f टाकशील ना, बस वर्क फंक्शन तर तेच आहे, ते तर बदलत नाही, मग मायनस एफ. आता मला सांग हे जे आहे हे याच्या दुप्पटपेक्षा जास्त आहे की नाही, मला सांग 1 मिनिट. 2 टाइम के मॅक्स 1 काय येणार आहे, 2 टाइम के मॅक्स 1 म्हणजे पहिल्या कायनेटिक एनर्जीच्या दुप्पट काय येणार आहे. जर तू 2 मल्टिप्लाय करशील तर काय येईल, तर येईल 2hf मायनस 2φ. आता मला सांगले का ही क्वांटिटी मोठी आहे का ही क्वांटिटी मोठी आहे. हे बघा 2hf दोघांकडे, हा सर दोघांकडे, मात्र इथे 2φ आणि इथे काय फाय, बरोबर आहे का, इथे 2φ आणि इथे फाय, आणि हा निगेटिव्ह मध्ये, म्हणजे निगेटिव्हची क्वांटिटी जेवढी कमी राहील तेवढी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू वाढते. अरे बरोबर ना, जेवढं वजा बाकी जास्त आहे तेवढी ती व्हॅल्यू कमी आहे, बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हणतोय की ही जी के मॅक्स 2 आहे ना ही या 2 के मॅक्स पेक्षा जास्त आहे. बघा सर मी काय म्हणतोय, के मॅक्स 2 जे आहे ही ग्रेटर आहे 2 के मॅक्स 1 पेक्षा. शाबास, हे उत्तर आलं पाहिजे. आलं का, कुठलं येते, मोर दॅन डबल्ड, सी ऑप्शन. चला फुर्र भुर्र. इफ वी इन्क्रीज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सोर्स, मजा लागली सर, ज्यांनी एकदा काय करतो एनसीआरटी वाचून घे, थोडाफार फोटो इलेक्ट्रिक आला ना मग मजा येते, है ना. इफ वी इन्क्रीज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सोर्स ऑफ लाइट टू 4 टाइम्स, ठीक आहे, फ्रॉम द एमिटर प्लेट, देन स्टॉपिंग पोटेन्शियल काय म्हणतायत ऐका. आधी सपोज ही माझी एमिटर प्लेट आहे, ठीक आहे, इथे कुठेतरी एमिटर प्लेट असेल, ही एमिटर प्लेट आहे, म्हणजे मला काय म्हणायचं इथे इथून फोटॉन येणार आहे, ठीक आहे, याच्यावर आदळणार आहे आणि मग इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे.
तर हा जो डिस्टन्स आहे ना, आता त्यांनी काय केलं, हा पहिल्यावाला डिस्टन्स आहे, तर दुसऱ्या केसमध्ये त्यांनी डिस्टन्स किती केलाय, 4 टाइम्स केलाय, म्हणजे आता डिस्टन्स किती झाला, 4D झाला. हा 2 नंबर आहे. ठीक आहे, आता म्हणजे असा फोटॉन असायला पाहिजे. ठीक आहे सर, कळालं. आता ते म्हणतायत की स्टॉपिंग पोटेन्शियलवर काय फरक पडणार आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल, आता मला आधीच सांग स्टॉपिंग पोटेन्शियल काय असतं. स्टॉपिंग पोटेन्शियलची एक इक्वेशन तुला माहिती असेल की ई व्ही नॉट इज इक्वल टू के मॅक्स. माहिती की नाही माहिती. हो सर माहिती. म्हणजे काय की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वाल्या इलेक्ट्रॉनला थांबवायला किती वर्क करावं लागेल बॅटरीला, किंवा किती पोटेन्शियल अप्लाय करावं लागेल, त्याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो. आता मला सांग, हे जे के मॅक्स हे कशावर डिपेंड करते, कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करते. सर कायनेटिक एनर्जी तर कशावर डिपेंड करते, ही तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. अरे हो की नाही, कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर, एका फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते, ना की किती सारे फोटॉन इंटेन्सिटीवर डिपेंड करते का, बिलकुल नाही. याचा मला सांग, हा 1 नंबर आहे 2 नंबर आहे, कुठल्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, तर दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. फ्रिक्वेन्सी सोर्सवर डिपेंड करते, सोर्सच्या डिस्टन्सवर नाही. आलं का लक्षात. म्हणजे मला काय म्हणायचंय, इथली फ्रिक्वेन्सी एफ आहे तर इथली पण फ्रिक्वेन्सी एफच असणार आहे. मग सर काय बदलतं, तर इंटेन्सिटी बदलते. इंटेन्सिटी, इंटेन्सिटी म्हणजे काय, नंबर ऑफ फोटॉन्स बदलतात. बघ इकडे लक्षात घे, हा डिस्टन्स डी आहे ना आणि हा 4D आहे, तर मी म्हणेल की या केसमध्ये बघ नंबर ऑफ फोटॉन्स जे आहे ते पहिल्या केसमध्ये जास्त असतील ॲज कम्पेअर्ड टू दुसऱ्या केसमध्ये. का बरं सर, कारण की पहिल्या केसमध्ये डिस्टन्स काय रे, डिस्टन्स कमी आहे. आलं का लक्षात. नंबर ऑफ फोटॉन्स, कुठले नंबर ऑफ फोटॉन्स, जे एवढ्या एरियावर, या प्लेटच्या एरियावर इन्सिडेंट होतील. मग नंबर ऑफ फोटॉन्स जरी बदलले मान्य आहे, पण कायनेटिक एनर्जी बदलते का, नाही बदलत, आणि म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल पण नाही बदलणार, म्हणजे आन्सर रिमेन्स आहे. विषय संपलेला आहे. तर तुला काय लक्षात ठेवायचंय, इंटेन्सिटी बदलल्यावर किंवा नंबर ऑफ फोटॉन्स बदलल्यावर कायनेटिक एनर्जीला काही फरक पडत नाही. ठीक आहे, नाही पडत. मग कायनेटिक एनर्जी नाही पडलं तर स्टॉपिंग पोटेन्शियलला पण नाही पडत. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट रिगार्डिंग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इनकरेक्ट म्हणतायत, इनकरेक्ट. देर इज नो टाइम लॅग बिटवीन इन्सिडेंट रेडिएशन अँड एमिशन ऑफ फोटॉन्स. एकदम बरोबर स्टेटमेंट आहे. एनसीईआरटी मध्ये असंच दिले की बिलकुल टाइम लॅग नसतो, जसा फोटॉन आला लगेच इलेक्ट्रॉन बाहेर पडतो, जर त्याच्या वर्क फंक्शन पेक्षा फोटॉनकडे जास्त एनर्जी असेल तर. ठीक आहे, म्हणजे टाइम लॅग नसायला पाहिजे. किंवा एनसीईआरटी मध्ये असं पण दिलंय की 10⁻⁹ सेकंड्स असा टाइम दिलाय. हा ऍक्च्युअल मध्ये टाइम आहे, पण ही लाईन दिलेली एनसीईआरटी मध्ये. पुढे बघू आपण. सॅच्युरेशन व्हॅल्यू ऑफ फोटो करंट डिपेंड्स ऑन मटेरियल ऑफ एमिटर. सॅच्युरेशन व्हॅल्यू ऑफ फोटो करंट, मला एक सांग, फोटो करंट जो आहे, फोटो करंट ज्याला मी आय म्हणतो, तो कशावर डिपेंड करतो. फोटो करंट हा फक्त आणि फक्त, आयुष्यात लक्षात ठेव, फोटो करंट फक्त आणि फक्त कशावर डिपेंड करेल, सर तो डिपेंड करणारे इंटेन्सिटीवर. इंटेन्सिटी म्हणजे सर, म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्सवर. आलं का लक्षात. म्हणजे कॅथोडचं मटेरियल काय, ते जे मटेरियल आहे ते मटेरियल काय त्याच्यावर नाही डिपेंड करत. मटेरियलवर काय डिपेंड करते सर, हो हो, मटेरियलवर डिपेंड करेल वर्क फंक्शन. मग जर वर्क फंक्शन वेगवेगळं आहे तर कायनेटिक एनर्जी बदलेल, स्टॉपिंग पोटेन्शियल वेगवेगळं असेल. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, लक्ष घ्या, HF इज इक्वल टू के मॅक्स किंवा वर्क फंक्शन प्लस के मॅक्स. राजा जर फाय बदलला ना तर हा के मॅक्स बदलेल, जर फ्रिक्वेन्सी सेम आहे तर के मॅक्स बदलेल, स्टॉपिंग पोटेन्शियल सुद्धा बदलेल, कारण के मॅक्स इज इक्वल टू ई व्ही नॉट असतं. मात्र फोटो करंट बदलणार नाही. जसं मागच्या केसमध्ये बघितलं होतं आपण की कायनेटिक एनर्जी ही इंटेन्सिटीनुसार व्हॅरी करत नाही किंवा नंबर ऑफ फोटॉन्सवर डिपेंड करत नाही, तसंच फोटो करंट सुद्धा हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करत नाही किंवा नेचर ऑफ मटेरियल ह्याच्यावर पण डिपेंड करत नाही, फक्त आणि फक्त कशावर, इंटेन्सिटीवर. म्हणजे हे इनकरेक्ट आहे, ते तेच विचारतात, म्हणजे बी ऑप्शन आहे. पण अजून सी एन डी वाचू आपण. एनर्जी अँड मोमेंटम ऑफ फोटॉन इलेक्ट्रॉन सिस्टम इज कन्झर्व्ड. हो आहे, कन्झर्व्ड आहे. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि मोमेंटम जे आहे ते
मान्य असतात, काही प्रॉब्लेम नाही इथे, बरोबर आहे. हे एनसीईआरटी मध्ये दिले. स्टॉपिंग पोटेन्शियल इज डिफरंट फ्रॉम डिफरंट कलर्स ऑफ लाईट. वेगवेगळ्या लाईट साठी स्टॉपिंग पोटेन्शियल वेगवेगळं असतं, बरोबर आहे ना. स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड करतं? हॅलो, स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड करतं? हे तर डिपेंड करतं फ्रिक्वेन्सीवर, आणि हे काय असतं? डिफरंट असतं, बरोबर आहे ना. डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. आलंय का लक्षात? हो सर, लक्षात आलंय. मग आता 5 प्रश्न झाले. 5 पैकी 5 असतील तर उत्तम, 4 असतील तरी उत्तम, 1 असेल तरी उत्तम, 0 असेल तर अतिउत्तम. शिका, शिकत राहा, लोड घेऊ नका, है ना. हा, 6वा प्रश्न. अ फोटो इलेक्ट्रिक सेल इज इल्युमिनेटेड बाय अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट 1 मीटर अवे. वेन द सोर्स इज शिफ्टेड टू 2 मीटर. मगासारखंच, आधी सोर्स इकडे होता, असा होता, ठीक आहे, हा 1 मीटर आहे. नंतर म्हणतायत आपला सोर्स जो आहे तो 2 मीटरला गेला, ठीक आहे, आणि आता असं असं आहे, ठीक आहे. हा 1 आहे आणि हा 2 आहे. सर पुढे काय म्हणतायत? इच एमिटेड इलेक्ट्रॉन कॅरीज हाफ द इनिशियल एनर्जी. इच एमिटेड इलेक्ट्रॉन कॅरीज हाफ द इनिशियल एनर्जी. हे नॉनसेन्स आहे का? एनर्जी कशावर डिपेंड करते रे दादा? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते, फ्रिक्वेन्सीवर. हे डिस्टन्स बदलल्याने इंटेन्सिटी बदलते, इंटेन्सिटी, हो की नाही? म्हणजे पहिलं चुकीचं आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एमिटेड इज क्वार्टर ऑफ इनिशियल नंबर. आता पॉइंट सोर्स साठी इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय माहिती का तुला? इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. हे माहिती पाहिजे तुला. मग मी लिहू शकतो I1 अपॉन I2 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर. म्हणजे I2 इज इक्वल टू, थांबा चुकीचं लिहिलं ना मी फॉर्म्युला. इंटेन्सिटी हा डी स्क्वेअर नाही, काय असायला पाहिजे? 1 बाय डी स्क्वेअर. देवा, 1 बाय डी स्क्वेअर, बरोबर. म्हणजे असायला पाहिजे I1 बाय 2 इज इक्वल टू D2 स्क्वेअर अपॉन D1 स्क्वेअर. ठीक आहे. D2 म्हणजे सर किती? 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर. म्हणजे मला I2 पाहिजे असेल तर I1 बाय 4 आहे. इंटेन्सिटी 1/4 झाली. इंटेन्सिटी 1/4 चा अर्थ काय होतो? इंटेन्सिटी 1/4 चा अर्थ असा होतो की नंबर ऑफ फोटॉन्स जे आहेत, नंबर ऑफ फोटॉन्स जे आहेत ना, ते 1/4 झाले. येणारे फोटॉन्स 1/4 झाले, बरोबर. मग आता जर नंबर ऑफ फोटॉन्स 1/4 झाले तर याचाच अर्थ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एमिटेड हे सुद्धा 1/4 होतील. कारण एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनला जन्म देतो, बरोबर आहे का? एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनला बाहेर फेकतो. मग हे जर 1/4 झाले तर ते पण 1/4 व्हायला पाहिजे. अरे ते डोक्यात घुसतंय का? हो सर, ठीक आहे. म्हणजे हे बरोबर आहे. क्वार्टर ऑफ द इनिशियल नंबर. इच एमिटेड इलेक्ट्रॉन कॅरीज 1/4 ऑफ इनिशियल एनर्जी. एनर्जीचा बिलकुल संबंध नाही इंटेन्सिटीशी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एमिटेड इज हाफ. हाफचा नाही, 1/4 आहे, बरोबर आहे. आलेला आहे का लक्षात? सुंदर आहे ना जग? हो सर, सुंदर आहे. चला पुढे जाऊ आपण. लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी हा आलेला आहे नीट 2020 ला प्रश्न आलेला आहे. सुंदर प्रश्न आहे हा पण एक, नीट 2020. लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 1.5 टाइम्स द थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी काय? मिनिमम फ्रिक्वेन्सी जिथून फोटो इलेक्ट्रिमेशन चालू होतं, ज्याच्या पुढे, है ना. म्हणजे मी म्हणतो की जे फ्रिक्वेन्सी, इकडे लक्ष दे, जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती या थ्रीशोल्ड पेक्षा मोठी असली पाहिजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी. ठीक आहे ना? हो सर, इलेक्ट्रिक इफेक्ट, शाबास. ठीक आहे. ते म्हणतायत ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल अँड फोटो इलेक्ट्रिक करंट इज इमिटेड. ठीक आहे, कळालं आम्हाला. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज हाफ, फ्रिक्वेन्सीला वन हाफ केलं त्यांनी, अँड इंटेन्सिटी इज डबल्ड. काय बोलतायत ते? फ्रिक्वेन्सीला केलंय त्यांनी हाफ आणि इंटेन्सिटीला केलंय डबल. मग ते म्हणतायत द फोटो करंट बिकम्स. तर तुला माहिती आहे का इंटेन्सिटी दुप्पट झाली तर फोटो करंट फक्त आणि फक्त इंटेन्सिटीवर डिपेंड करतो. मी इथे लिहितो हवं तर, फोटो करंट कशावर डिपेंड करेल? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी. ठीक आहे, विषय संपला. बाकी कशावरच करत नाही. मग तुझ्यानुसार उत्तर काय असायला पाहिजे, किंवा मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनुसार उत्तर असायला पाहिजे की सर हा डबल झाला. मग हा डबल झाला तर करंट सुद्धा डबल झाला आणि आपले मार्क झाले -5. अलग लक्षात का? कारण एक गोष्ट आपण विसरलो. काय विसरलो? हा डेटा दिलाय 1.5 टाइम्स आणि जर फ्रिक्वेन्सी अर्धी केली, बघ मला आधी सांग, इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती? 1.5 टाइम्स थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे का?
आणि जी नंतरची फ्रिक्वेन्सी ती याच्या अर्धी झाली. याच्या अर्धी झाली म्हणजे काय 0.75 एफ नॉट. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी येणार आहे का? दीदी ही फ्रिक्वेन्सी कमी आहे. कशापेक्षा कमी आहे सर? थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा. मग बेटा मला सांग की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार आहे का? नाही होणार. म्हणजे करंट शून्य येणार आहे. शून्य. आलं का लक्षात? हो सर लक्षात आलं. 8वा क्वेश्चन. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स थेरी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लाईट हा वेव्ह सारखं का वागत नाही? तर ह्याचे ऑप्शन्स वाचण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. काय की ना फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कसं सांगतो की लाईट वेव्ह नाहीये? बघा ऐका. जर लाईट वेव्ह असता तर असा काहीतरी दिसला असता, बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ना लाईट. मी असं थोडी म्हणलं आइन्स्टाईनने की लाईट वेव्ह नाहीच आहे, पण लाईट पार्टिकल सुद्धा आहे असं म्हणतोय. ड्युअल नेचर ज्याला आपण म्हणतो. आता जर मी याची इंटेन्सिटी बदलली, इंटेन्सिटीचा अर्थ कळतोय का? वेव्हची इंटेन्सिटीचा अर्थ असतो सरळ सकट एम्प्लिट्यूड. थोडंफार जर तुम्ही वेव्स वगैरे शिकला असेल तर तुम्हाला कळत असेल. हो सर एवढं माहिती आहे आम्हाला. म्हणजे जर जसं सुनामी आहे, सुनामीची इंटेन्सिटी किंवा एनर्जी वाढवणे म्हणजे त्याची जी एम्प्लिट्यूड आहे, त्याची जी उंची आहे लाटांची तर ती वाढवणे, बरोबर आहे ना. तर मग आता वेव्ह अशी होईल जर मी इंटेन्सिटी वाढवली तर अशी दिसेल वेव्ह. जर तू इंटेन्सिटी वाढवली तर मग एनर्जी वाढते 100%. आणि जर एनर्जी वाढली, वेव्ह बद्दल डिस्कशन चालू आहे, जर एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी पण वाढायला पाहिजे की नाही? कोणाची कायनेटिक एनर्जी? इलेक्ट्रॉनची. अरे दादा जर येणाऱ्या लाईट जर वेव्ह असती, येणाऱ्या वेव्हचं जर मी एनर्जी वाढवली तर ती एनर्जी त्यांनी इलेक्ट्रॉनला द्यायला पाहिजे आणि इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढली पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. असं बिलकुल होत नाही सर, अजिबात होत नाही. का? कारण आइन्स्टाईन काय म्हणतो की इंटेन्सिटीवर नाही ना डिपेंड करत. मग कशावर डिपेंड करतं? ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही फक्त आणि फक्त कशावर डिपेंड करते? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते, बाकी कशावर करत नाही. याचा अर्थ लाईट वेव्ह नाहीये, हे असं मॅटर नाहीये. मग कसं मॅटर आहे सर? लाईट आहे पार्टिकल. जेव्हा तो बिहेव करतोय सध्या इलेक्ट्रॉन बरोबर इंटरॅक्ट करताना तेव्हा तो पार्टिकल सारखा करतोय. नीट लक्ष दे. पार्टिकल म्हणजे कसं? असे खूप सारे फोटॉन्स आहेत जे लाईट बनवतात. आणि जेव्हा मी इंटेन्सिटी वाढवतो तेव्हा काय होईल की नंबर ऑफ फोटॉन्स वाढतील राजा. काय वाढतील? नंबर ऑफ फोटॉन्स. मग नंबर ऑफ फोटॉन्स वाढलं तर एनर्जी ऑफ फोटॉन्स वाढते का? नाही. एका फोटॉनची एनर्जी तेव्हाच वाढेल जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल. कारण एनर्जी ऑफ फोटॉन काय मला सांग? एनर्जी ऑफ फोटॉन असते h/f. म्हणजे जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल तेव्हाच फोटॉनची एनर्जी वाढेल. इंटेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ फोटॉन्स वाढले पण फोटॉनची एनर्जी नव्हे. म्हणूनच जेव्हा मी फ्रिक्वेन्सी वाढवतो ना तेव्हाच कायनेटिक एनर्जी वाढते, अन्यथा नाही. आलं का लक्षात तुला फरक? हो सर एकदम क्लिअर झालंय आता. शाबास. म्हणजे लाईट हा वेव्ह नाहीये. ठीक आहे. मग कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन डज नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. हो बरोबर, तेच तर सांगितलं की फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो ना, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो. ठीक आहे. एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इलेक्ट्रॉन फ्रॉम अ स्प्रेडिंग वेव्ह फ्रंट इज निग्लिजिबल. इलेक्ट्रॉन जी एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय ना, जी वेव्ह फ्रंट आहे. आता दुसरी गोष्ट काय, वेव्ह फ्रंटचा अर्थ कळतो का तुम्हाला? जसं वेव्ह चालली आहे तर एवढा सगळा जिथे जिथे वेव्हची एनर्जी पसरली त्या पूर्ण जो सरफेस असतो त्याला आपण वेव्ह फ्रंट म्हणतो. आता जो इलेक्ट्रॉनला जर एनर्जी द्यायची असेल तर एवढ्या मोठ्या सरफेसमध्ये जिथे एनर्जी पसरली त्याच्यामधून छोटीशी एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळेल. कारण इलेक्ट्रॉन तर खूप कमी एरियामध्ये. मग जर छोटी एनर्जी मिळाली, हे सगळे एनसीईआरटी मध्ये दिले, तुम्ही वाचा. छोटी एनर्जी मिळाली तर त्याला वेळ लागेल एमिट व्हायला, कारण वर्क फंक्शन असतं मेटलचं. जर लागत असेल 50 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि छोटी एनर्जी म्हणजे 0.1 इलेक्ट्रॉन वोल्ट मिळाली, म्हणजे 50 इलेक्ट्रॉन वोल्ट व्हायला थोड्या वेळ तर वेव्हला तिथे राहावं लागेल की नाही? म्हणजे थोडी एनर्जी, थोड्या वेळ टाइम स्पेंड करावं लागेल, तेव्हा कुठे ते 50 इलेक्ट्रॉन वोल्ट पर्यंत पोहोचेल. हो सर बरोबर आहे. पण असं होत नाही का? कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तर इन्स्टंटेनियस होतो असं आइन्स्टाईन म्हणतो. मग इन्स्टंटेनियस झाला याचा अर्थ ते वेव्हची थेरी कामच करत नाही. मग काय काम करतं? तर फोटॉन, लाईटला तुम्ही एक फोटॉन सारखे खूप सारे फोटॉनने बनलेला एक पार्टिकल नेचरवाला कन्सिडर करा. एक फोटॉन येऊन धडकतो ना, असं सपकन धडकला का ठक्कन असं सपकन मारला फेकून फोटॉन. जसं एखादा बॉल आहे, एखादा बॉल जर घेतला तुम्ही आणि बॉल जर जमिनीला फेकून मारला तर लगेच दुसरं उडतं की नाही? जमिनीवरून माती असेल किंवा खडक असेल उडतं ना, तसा इन्स्टंटेनियस एमिशन होतं. आलं का लक्षात तुला? हो सर लक्षात आलं. म्हणजे हे पण बरोबर आहे. नो इलेक्ट्रॉन इज इजेक्टेड इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इज नॉट ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे.
इलेक्ट्रॉन तर इजेक्टच होत नाही. जर फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा कमी असेल तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नाही आणि जास्त पाहिजे, बरोबर आहे का? मग हे सगळं काय सांगतं की हे वेव्ह नाही, हे पार्टिकल विषय संपला. कारण जर लाईट वेव्ह असताना तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंडच झालं नसतं ना रे. लाईट जर वेव्ह असता तर फ्रिक्वेन्सीवर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डिपेंडच झाला नसता. का? इंटेन्सिटीवर डिपेंड झाला असता. कारण तिथे वेव्हसाठी इंटेन्सिटीमध्ये एनर्जी, बरोबर आहे का? आणि पार्टिकल नेचर म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये एनर्जी. सर डोकं चक्रायला लागले, परत एकदा बघ तू, हे नाही तर हॉस्पिटलमध्ये जाशील. हा, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट रिगार्डिंग फोटॉन? आपल्या फोटॉनसाठी काय इनकरेक्ट आहे? इट हॅज झिरो रेस्ट मास. हा, हे बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बरोबर आहे, इनकरेक्ट विचारतायत. इट ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. एकदम बरोबर, स्पीड ऑफ लाईटने जातो फोटॉन. फोटॉनच्या प्रॉपर्टीज आहेत ते वाचून घेशील. मोमेंटम ऑफ फोटॉन इज मोर फॉर रेड दॅन ग्रीन लाईट इन रेडिएशन. ठीक आहे, बघू आपण. मोमेंटम ऑफ फोटॉन, मोमेंटम काय असतं? मोमेंटम असतं फोटॉनचं h/λ. ठीक आहे ना. फोटॉन संबंधित एक व्हिडिओ मी बनवलाय, त्याचे न्यूमेरिकल वगैरे डिस्कस केलेत, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. ठीक आहे. आता कोणाचं मोमेंटम जास्त? ज्याची वेवलेंथ कमी, बरोबर आहे का? आता मला सांग, रेडची वेवलेंथ जास्त असती. वेवलेंथ रेडची जास्त आहे कोणापेक्षा? हिरव्यापेक्षा, बरोबर आहे ना? हा सर बरोबर आहे. जर रेडची वेवलेंथ जास्त आहे तर रेडचं मोमेंटम कमी पाहिजे ना लेका? हो सर, कमी पाहिजे. म्हणजे रेडचं जर मोमेंटम कमी आहे दीदी, तर हे तर चुकीचं आहे. हे तर म्हणतायत काय, मोर म्हणतायत रेडसाठी, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे हेच तर आन्सर पाहिजे, ते रॉंग विचारतायत. हो बरोबर, सी आन्सर आहे. पण फोर्थ वाचून घ्या आपल्या याच्यासाठी. इट कॅनॉट बी डिफ्लेक्टेड इन इलेक्ट्रिक ऑर मॅग्नेटिक फील्ड. हा बरोबर आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डवर डिपेंडच करत नाही. का डिपेंड करत नाही? कारण फोटॉनचा जो चार्ज असतो तो किती असतो? 0 असतो. फोटॉन न्यूट्रल बॉडी आहे आणि इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा फोर्स लागायला काहीतरी चार्ज लागेल ना रे? हो सर लागेल. आता मला तुम्ही हे सांगा की फोटॉनचं मास किती असतं? फोटॉन मास इन मोशन हे किती असतं बरं? माहिती आहे का तुम्हाला? हो सर माहिती आहे. कसं माहिती आहे? जसं आपण लिहितो ना, E = mc² लिहितो बघ. E = mc², ही फोटॉनची एनर्जी. असं आइन्स्टाईनची इक्वेशन आहे ही. मग इथून मास किती येतं? मास येतं, फोटॉनचं मास येतं E/c². हे विचारतात. किंवा तू असं पण लिहू शकतो, E ला फोटॉनच्या एनर्जी लिहू शकतो hf/c². बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे सर. शेवटचा प्रश्न आलेला आहे स्क्रीनवर. व्हेन फोटॉन, जर तू शेवटपर्यंत थांबलाय म्हणजे तू सिरियस विद्यार्थी, तुझा फायदा होणार आहे. हा, लक्षात घे. व्हेन फोटॉन ऑफ एनर्जी 10 इलेक्ट्रॉन वोल्ट फॉल्स ऑन मेटॅलिक सरफेस ऑफ वर्क फंक्शन 6 इलेक्ट्रॉन वोल्ट, देन कायनेटिक एनर्जी ऑफ एमिटेड इलेक्ट्रॉन्स इज. सुंदर प्रश्न आहे, सुंदर. तू म्हणशील सर आपल्याकडे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे आपल्याकडे? आपल्याकडे इक्वेशन आहे की एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे? म्हणजे ही किती आहे? 10 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, बरोबर आहे? वर्क फंक्शन किती याचं? 6 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. मग प्लस के, मग कायनेटिक एनर्जी किती आली? 4 इलेक्ट्रॉन वोल्ट, बरोबर आहे? म्हणजे आन्सर काय आला पाहिजे? ए. पण हे अत्यंत चुकीचं आहे. का चुकीचं आहे सर? यासाठी चुकीचं आहे कारण तुला हे कळायला पाहिजे की इथं कायनेटिक एनर्जी कुठली असते? इथे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते. इथे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते लिहिताना. याचा अर्थ काय आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये सगळेच इलेक्ट्रॉन सेम कायनेटिक एनर्जीने बाहेर येत नाही. मी काय म्हणतोय, हे जे आता ही मेटल प्लेट आहे आणि इथं जर फोटॉन येऊन धडकला तर जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतायत, जसं हा इलेक्ट्रॉन एक बाहेर पडला, दुसऱ्या फोटॉनसाठी हा दुसरा पडला, तर प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असते. सेम पण असू शकते, पण काही पण असू शकते. मला फक्त इतकं सांगतो आइन्स्टाईनची इक्वेशन की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जी आहे ना ती किती आहे सर? तर ती या इक्वेशन मधून येते E-5. बस. असं पण होऊ शकतं का सर की फोटॉनची, आता जसं की इथे फोटो इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी 4 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, असं होईल का की सर एखाद्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी ती 1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे? निश्चितपणे होईल. एखादा इलेक्ट्रॉन जो टाइटली बाउंड आहे, म्हणजे जो आतल्या ऑर्बिटमध्ये आहे, त्याला जास्त एनर्जी लागेल ना बाहेर पुल करायला. जास्त लागेल. जास्त एनर्जी लागली म्हणजे जास्त एनर्जी खर्च झाली म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी कमी झाली. म्हणजे इन शॉर्ट काय म्हणायचंय मला की 0 ते 4 इलेक्ट्रॉन वोल्ट किती पण असू शकते. अलग लक्षात, किती पण असू शकते त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी. म्हणजे याचा आन्सर काय सर? हे चुकीचं आहे, याचं डी आन्सर बरोबर आहे. लक्षात ठेव, इथं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते ना की सगळ्या इलेक्ट्रॉनची सेम असते. आले काय? सगळ्या इलेक्ट्रॉनची सेम नसते असं मला म्हणायचंय. ठीक आहे, ठीक आहे सर. आता मला सांगा 10 पैकी आलेला आहे किती स्कोर?
जे काही असेल ते तुम्ही कमेंट करून सांगा. जोही काही स्कोर असेल मान्य करा इमानदारीने. आणि अजून तुम्हाला असे चॅलेंजवाले प्रश्न पाहिजे असतील तर कमेंट करा. चॅलेंज असं कमेंट करा. ऑल द बेस्ट.